वाढणारी. आणि ती मुलगी म्हणली जरा माझ्याकडे जेवायला यायचं. म्हणजे येतो जेवायला बसलो मी. ती मुलगी म्हणजे दादा जेवायचं. समोर अन्नात असल्यानंतर कोण थांबेल? त्यातला वास यायला लागलाय. आत्ता नाही बरं का, पुस्तकांचा सांगतो नाही ना. वास यायला लागलाय म्हणजे बाळ इतका वास चांगला येतोय, मला कशाला थांबवतो? म्हणजे मला प्रश्न विचारायचा. म्हणजे विचार करताना म्हणजे या सगळ्या अन्नामध्ये एक कॉमन पदार्थ आहे. तो कोणता आहे सांगा? सगळं मोठं ताट भरलेलं. तिला मला काही कळत नाही का, मी साधा नाही महाराज, वकील महाराज आहे म्हणलं, मला कळतंय म्हणलं. या सगळ्या अन्नामध्ये मीठ एक कॉमन आहे ना. भाजीत आहे, भज्यात आहे, चटणीत आहे, अजून कशात आहे ते सगळ्यांना खाताना कळतं तुम्हाला. हे सगळ्यात मीठ आहे. हे एक पदार्थ अस्तित्व नुरोनी वेगळे पण रती भजिन्नरे लवण है ना. नुरोनी वेगळे पण, वेगळं पण नाही, त्यात मिसळ आहे. रती भजिन्नरे लवण हे ज्याप्रमाणे एक रूप होऊन शरण जात ना, तसं अनन्य असतील तो मान व्हायला पाहिजे. होईल, या जन्मात होईल, होईल महाराज, निश्चित होईल. हे होणार नाही असं नाही. आपल्याला वाट दाखवले. तुका म्हणे चाला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग. तुम्हाला देव भेटलाच पाहिजे. ते ज्ञानोबा तुकोबाचं वचन आहे, माझं नाही आहे. माझं वचन फुटणार आहे, बदलणार आहे. पण ज्ञानोबा तुकोबांनी दिलेलं जे वचन आहे, देवाचं वचन बदलतं पण संतांचं वचन बदलत नाही महाराज. भीष्मपण केला खरा आणि धनुर्धना रक्षिली. देवाने केलेला पण खोटा होतो आणि संतांचा पण खोटा नाही. आणि संतांनी काय केलं तर सर्व जगाला सुखी होण्यासाठी चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अणव येऊ शांती. मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथं मांगल्याचा वर्षा होईल. वर्षात सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची माझी आई अनवर्त भूमंडळी भेट होतो. तुमच्यावर मांगल्याचा वर्षा होईल. कुणी केलाय? कुठल्या आई बापांनी केलाय? कुठल्या जवळच्या माणसाने केलाय? तुमचा ज्ञानोबाचा काय संबंध सांगा बरं? तुकाराम महाराजांचा तुमचा काय संबंध? 700-400 वर्ष होऊन गेली आणि या सगळ्याला जगाला सुखी करावं म्हणून त्यांनी अवतार घेऊन तिने कार्य करून दाखवलं. पण कुणीही त्यांचा थँक्स म्हणत नाही. तुम्ही हे चांगलं केलं असं म्हणत नाही. हा, एवढ्यासाठी अंतर्मुख होऊन परमार्थ करायचं का? हा, आम्ही प्रवचन करतो महाराज, जोपर्यंत नारळाखाली पाकिट मोठे येत नाही तोपर्यंत त्याला परमार्थ म्हणत. हा, कथा विक्रय न करावा, दान परिग्रह न घ्यावा, स्वकष्टार्जित मिळवावा तो शीघ्रात वापरा. जे ते करावे माझं 5 मिनिट सांगत जाऊन केलं तसं सत्ता वृषभाची जाणा आणि तृण मागू नये जाणा. हा, त्यावेळेला घोडे होते महाराज. त्या घोड्याला दाणा सुद्धा मागायचं नाही आणि तिथं कीर्तन करायचं. हा, मग काय होतं? नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. आणि आपण कीर्तन करत असताना स्वतः सुद्धा नाचत नाही. निदान लोकांना दाखवण्यासाठी त्यासाठी तरी कीर्तन चालू असताना नाचावं म्हणत. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई यांचा बोले कबीर. साधू या संतांनी देवाची धरले मंगती आणि काय झाले म्हणून दशकले जगतेची. ही भूमिका त्या देवाची होती महाराज. म्हणून तो एक वेळ संपूर्ण सांगतो. मी एक वेळ भानुबंदी न देते योगियाचे मानसे उमरडोनी जा परी तया पासी पांडवा मी हरपला दिवसावा जेथ नाम घोष परवा करती माझा. त्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी भक्त नाचतात. आणि हे नाचणं कसं असतं? अनन्या कसं असतं? दुसऱ्याचं कुठलाही चिंता नाही. एक
मुखाने एकदा देवाचं नामस्मरण सुरू झाल्यावर दुसऱ्या कुठल्याही विषयाकडे मन न जाणं याला म्हणायचं अनन्य. आपलं मन प्रत्येक ठिकाणी जाते महाराज. त्या मनाला एके ठिकाणी बांधलं. किती बांधलं महाराज की त्या मनाला इतकं बांधलं की त्याच्या ठिकाणी विषय विसरली काम. ते विषय विसरण्याचं काम त्या ठिकाणी होतं. आणि मग जेव्हा नामदेव महाराज भजन करायला लागले, तुकाराम महाराज भजन करायला लागले, अरे हे सगळं खोटं म्हणतात लोक. थोडस स्पष्ट बोलतो. काय म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं चालवलं नाही, तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले नाही, मेलेले माणूस उठवलं नाही म्हणतात का नाही. हे सगळं खोटं म्हणतात. म्हणू द्या. आणि काय म्हणतो हे सगळं खोटं आहे हे मी आज कबूल करतो. हे सगळं खोटं आहे. भिंत चालवली, मेलेले माणूस उठवलं, वैकुंठाला गेले, हे सगळं खोटं आहे. पण मी सांगतो त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही खरी द्या. मी हे सगळं तुम्हाला लिहून देते. हे सगळं खोटं आहे. तुमच्या पणजोबाचं नाव काय सांगा, किंवा पणजोबाच्या बापाचं नाव काय सांगा. जास्त नाही. पणजोबा म्हणजे 100 वर्ष. तुमच्या पणजोबाच्या वडिलाचं नाव सांगता येईल. 100 वर्षापूर्वीचं तुमचं स्वतःचं कुटुंब तुम्हाला सांगता येईल. सांगता येणार नाही. पण 450 वर्ष झाली तुकोबाला, 750 वर्ष होत आली ज्ञानोबाला. ज्ञानोबा तुकाराम विसरले का आपण? विसरलो नाही. 10 लाख माणसं 18 दिवस एका नावाने पंढरपूरला येतात का नाही येतात? 750 वर्ष येतात. 1 नाही 2 नाही. मग आपण ज्ञानोबा तुकोबांचं नाव का विसरलं नाही याचं उत्तर द्या. की बाकीच्या सगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला लिहून देतो. उत्तर द्या ना. का आपण त्यांच्या नावावर चालतोय, का त्यांच्या नावावर भजन होतंय. महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये गाव नाही जिथं टाळ वाजला जात नाही. तुकाराम 4 शब्द आहे महाराज. काय तुकाराम तुकाराम वाचे म्हणतात का ते यम. एवढी शक्ती या 4 शब्दात आहे. ते का होतं आज घडतंय ना सांगा बरं. कुणा माणसाला आमंत्रण दिलंय, कुणा माणसाला सोय केली असा एकही माणूस दाखवा या सोहळ्यामध्ये. 1 दिवस नाही महाराज, 18 दिवस त्यांच्या नावावर 20-20 लाख माणसं जमतात. काही सगळीच दारू पितात, सगळीच मूर्ख आहेत, सगळीच अशिक्षित आहेत. तुम्ही या ना, मी दाखवतो. गॅझेटेड ऑफिसर आहे, पुढारी आहे, त्यानंतर शिक्षिक आहे, शिक्षक आहे, अशी सगळी माणसं चालतात. ती सगळीच वेगळी का? जे ज्ञानोबा तुकोबांना विसरले नाही, ज्यांचं नाव आजपर्यंत चालू आहे. का चालू आहे एवढं सांगा म्हणजे झालं. मी सांगतो का चालू आहे. त्यांनी भिंत चालवली. का चालू आहे? त्यांनी मेलेला माणूस उठवलं. का चालू आहे? तर स्वतः सदैव वैकुंठ गमन केलेलं आहे. आज आपण विचार करा, 21वीं वय आहे महाराज. जेव्हा महाराज बसले समाधीला 21 वय आहे. सगळं झालं. निवृत्तीनाथाकडे परवानगी मागितली म्हणजे माझं काम झालं, मी जातो. आज मंत्री असणारा, मुख्यमंत्री असणारा, पंतप्रधान असणारा खुर्चीवरनं खाली हो म्हटल्यानंतर किती त्रास आहे त्याला विचार करा. पण सगळ्या जगावर सत्ता त्याची झालेली आहे. तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे सते, जगी सूर्य जैसे प्रकाशने. आणि निवृत्तीनाथांचा विचार न करता देखील मी निघालो म्हटल्यानंतर ज्यांनी संजीवन समाधी घेतली, जी संजीवन समाधी आजही अस्तित्वात आहे. आपण म्हणू
की आम्हाला दिसत नाही. आणि तुमची दृष्टी दगडाची आहे, तुम्हाला काय दिसणार आहे. आजही ती संजीवन समाधी आहे. तिथून श्वासोच्छ्वास निर्माण होतोय हे सिद्ध झालेलं आहे महाराज. मी बोलतो म्हणून तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर एक स्पंदन यंत्र तयार केलंय शास्त्रांनी, विज्ञानाने. ते स्पंदन यंत्र म्हणजे तुमच्या माझ्या शरीरात स्पंदन तयार होतात आहे ना. ती स्पंदन मोजायचं यंत्र केलंय. इंग्लिश मध्ये बोलू का म्हणजे खरं वाटतं. इकोमीटर म्हणतात त्याला, स्पंदन यंत्र म्हणतात त्याला. पुण्यामध्ये युनिव्हर्सिटी, पुणा युनिव्हर्सिटीमध्ये ते यंत्र आहे. ते यंत्र तयार केल्यानंतर ते यंत्र आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर ठेवलं गेलं. काय झालं तर त्यातून स्पंदन बाहेर पडली महाराज. 360 स्पंदन बाहेर पडली आज या क्षणात. म्हणजे आज कोणतरी बसलाय त्याच्या शरीरातून ही स्पंदन बाहेर पडली. ते मोजलेच महाराज. थर्मामीटर प्रमाणे तुमचा ताप मोजला तसंच स्पंदन मोजले. आजही आत्ता सुद्धा मोजून दाखवतो. फक्त गीतच करायचं. माया बरोबर पाय रस्त्याने चालत यायचं माळ घालून. बाकी काय मी तुम्हाला दाखवतो. यातून स्पंदन बाहेर पडतात. त्या समाधीतून पांडुरंगाच्या पायातून ती स्पंदन आजही बाहेर पडतात. तो दगड नाही आहे. दगड असेल त्या स्पंदन बाहेर पडत नाही. पण ती स्पंदन पांडुरंगाच्या पायावर ठेवली. त्यातूनही 360 स्पंदन बाहेर पडली. म्हणजे आमचा पांडुरंग जिवंत आहे. आमचा पांडुरंग सजीव आहे. ज्ञानोबा आहे संजीवन समाधी आहे. ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन, हरिपाठ ही संजीवन समाधी आहे. त्यातून तुम्हाला होती का नाही सांगा बरं. तुमचं डोकं त्या समाधीवर टेकलं जातं आहे ना का नाही. लांबून दर्शन नाही आम्हाला. आमचं डोक्या पायाने डोक्यावरच पाय ठेवायचे. कारण काय ती स्पंदन तुम्हाला स्पर्श करा. तुमच्या मनात भाव असो नसो ती स्पंदन तुम्हाला स्पर्श करतात. आणि ही स्पंदन स्पर्श केल्यामुळं आम्ही वारीला दरवर्षी येतो. काही एकदा आधीमध्ये संपलं नाही. त्यामुळे आम्हाला तिथं तुम्हाला हे पटतं ना की तुमची बॅटरी डाऊन झाल्यानंतर त्याला चार्ज करावी लागते. मग आपल्या संसारात आपलं सगळं डाऊनच होतं महाराज. चार्ज करायला एकदा तरी पंढरपूरला वर्षातून या. इथं डोकं टेकवा. ही स्पंदन तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्यावेळेला अनन्या चिंतेन तुम्हा ही जना उपासते ईशान नित्य बातमा का पाहिजे. प्रकृती ही करते. पण तुमची जर तयारी असेल तर आज रात्रभर बसायची माझी तयारी. कारण तुमची तयारी नाही हे मला माहित आहे म्हणून एवढं बोलतो. जाऊ द्या. एक विनंती करतो की आपण आज जी सेवा केलेली आहे त्यातून आपण काहीतरी शिकावं. हा सगळ्यात महत्वाचा भाग. आपण एक 5 मिनिटं घरी गेल्यानंतर निवांत बसा. जेवायच्या आधी झोपायच्या आधी 5 मिनिटं विचार करा आणि ज्ञानेश्वर महाराजांचं स्पंदन असं पहा. ती स्पंदन तुम्हाला निश्चितच अनुभव आल्याशिवाय राहणार. थोडा विश्वास ठेवा. असं एक 5 मिनिटं दररोज जर बसला ना पुढच्या वर्षीपर्यंत बसा. 1 वर्षभर पुढल्या अनुभवाचं स्पंदन आजही आहे. तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठाला किती वर्ष झाली पण आजही 2 वाजता बरोबर जर तुम्ही देहूला गेला तर ती पानं संपूर्ण पानं एकाकार होऊन एका दिशेला जातात वाऱ्याने. त्याच वेळेला फक्त खोटं वाटतं मला पण या ना मी दाखवतो तुम्हाला. आपल्या सिद्धेश्वराचा कळस
हलतो. इतर वेळेला हलत नाही, फक्त माऊलीची दिंडी निघाली तरच हलतो. का नाही वाटत? खोटं वाटतं? तुम्हाला जे जे खोटं वाटतंय ते सिद्ध करून दाखवतो. छातीला हात लावून सांगतो मला. ना कोणी तयार केलेली विटा जपून ठेवल्या त्यांनी, त्या विटा हातात घ्या आणि पाण्यात टाका, बुडत नाही. बुडतात का? तुम्ही बघितलंय? कुणीही त्याला बुडत नाही. तुमच्या विटा घ्या, बुडवा, बुडून जातात. का बुडत नाही? तर त्याला हात लावाय संतांचा. निर्जीव पदार्थाला तरण्याची ताकद या संतांची आहे. तुम्हाला आम्हाला चालण्याची ताकद नाही का सांगा? आजही नळ्याबरोबर चला. शूलभंग नावाचं एक पर्वत आहे नाथांच्या पैठणजवळ. शूलभंग नावाचं पर्वत आहे. त्या पर्वतावर एक शिळा आहे. त्या शिळावर बसून नाथ भजन करत होते, नाथ योग करत होते. नाथांना कुंडलीने जागृत झालेचा फोटो आपण बघतो आता पाठीमागे आहे. ते शूलभंग नावाच्या पर्वतावर आहे. तिथं आजही कान लावा, भजन ऐकायला मिळतं. नाही ऐकलं तर मी तुम्हाला किती पैसे काही देईन, तुम्ही यायला पाहिजे. कोण येत नाही मला माहिती. हा अनुभव आहे मला, साधू संतांचा अनुभव आहे, त्यांच्या ताकदीचा अनुभव आहे. हे काही नुसतं बोलाची कडील बोलाचा तो भाग नाही मला. हा अनुभव तुम्हाला घ्या आणि जीवनामध्ये 1 वर्षभर 5 मिनिटं ध्यान करून बसा. नामपारायचं ध्यान करा, तुकाराम महाराजांचं करा, मारुती रायाचं करा. 5च मिनिटं, दुसरं काहीच केलं नाही. खरं सांगू का? नको ते सांगितलं तर तुम्ही तेवढंच करा. मला असं सांगायचं होतं, तुम्ही दारू पिलं तरी चालेल पण ध्यान करा, पण तेवढंच करता म्हणून सांगत नाही. ध्यान जर केलं तर अनन्य असतील तो मामे जनापर्यंत पाचते. देवाने मला ताकद दिली की तुमच्या कृपेने दिली. हे लक्षात ठेवायचं. बसलेल्या सगळ्या माणसांना आई बहिणींना मी सांगतो, हे सिद्ध करून देतो की तुमच्या कृपेने, तुमच्या कृपेचे पोचणे आणि जन्मोजन्मी तो काम नाही. तुमच्या कृपेनेही बोलतोय, चालतोय आणि तेवढंच करावं, एवढंच ठेवावं की तुमची कृपा होणे म्हणून सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून कुंडली गवरनाथ